वीडियो 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 करा रे बंद आहे. मला ना पाठी गेला. मित्रांनो, सारा ॲग्रो फार्म बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे मी स्वतः न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये कार्यरत आहे आणि आमच्याच एका रिटायर्ड एम्प्लॉईनी तिथे ते प्रोजेक्ट उभारलेलं आहे. तर मी त्यांची ॲडव्हर्टाईज म्हणून असं नाही करत आहे, पण खरोखर जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीबरोबर मित्रमंडळी आप्तेष्टांसह जर एक क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे, तिथे येऊन राहायचं आहे, फक्त स्टेशन व्हायचं आणि कुठेच फिरायचं नाही आहे, तर अगदी निसर्गाच्या सान्निध्यातलं सर्वात उत्तम ठिकाण म्हणजे सारा ॲग्रो फार्म. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्यांचा पत्ता वगैरे देऊच, तर तुम्ही नक्कीच बुक करा. आणि खरोखर म्हणजे छान, अगदी स्विमिंग पूल वगैरे सर्व आहे. त्याचाही व्हिडिओ आम्ही तुमच्याशी शेअर करू, पण खूप छान आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या तिथे सारा ॲग्रो फार्मला. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार भोसले. आज आपण कोकण सहल 2025चा दुसरा टप्पा हा आपण मालवण गोळवण कट्टा येथे आलो आहे. तर आपले न्यू इंडिया इन्शुरन्सचे कर्मचारी सुरेश सावंत यांनी बांधलेला हा सारा ॲग्रो फार्म. आम्ही 2 दिवस इथे राहिलो आणि उत्तम अशी सोय आहे. तर त्यांचा हा जो फार्म आहे तो मी तुम्हाला संपूर्ण दाखवतोय. आणि त्या अगोदर एक सांगायचं इच्छितो की इथे आम्ही 2 दिवस जे व्हेज खाल्लं, नॉनव्हेज खाल्लं. नॉनव्हेजही अप्रतिम होतं आणि व्हेजमध्ये ज्या भाज्या होत्या त्या इकडच्याच मळ्यातल्या होत्या. आणि सांगायचं तात्पर्य असं की 2 दिवस जेवलो, 2 दिवस नाश्ता केला, आमच्या पोटाला काहीही त्याचा बाधिकार झालेला नाही आहे. जबरदस्त, अप्रतिम आणि उत्कृष्ट असं त्यांचं सर्व नियोजन आवडलेलं आहे. तर तुम्हालाही एकदा दाखवतो, म्हणजे तुमची ही प्रबळ शक्ती निर्माण होऊ शकते आणि पुन्हा तुम्ही ह्या ठिकाणाला नक्कीच भेट देण्याची तुमची इच्छा होईल. तर या डाव्या हाताला पाहिलं तर श्री स्वामी समर्थांचं देवाचं स्थान आहे. आणि स्वामी हे नेहमीच आमच्या पाठीशी असतात आणि त्यांचं एकच ब्रीदवाक्य आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ह्याच वाक्यावर आम्ही नेहमीच चालत असतो. आमची प्रत्येक कामं स्वामी समर्थांच्या नावानेच होत असतात. मोरे आणि तुम्ही ह्या प्रवेशद्वारावरून आतमध्ये येत आहात. सगळीकडे बघाल तर हिरवळ आहे. हा जो वहाळ आहे तो रस्त्याच्या खालून जातोय, वाहतोय बघा कसा. पुढे आलात हे आमचे सेक्रेटरी अभय भोसले. पुढे आलात हा मोठा असा हिरवळ लॉन्ज आहे, स्टेज आहे, क्रिकेटचे स्टंप आहेत, तुम्ही बघू शकता. ही आमची आम्ही आता इकडचं स्थलांतर सोडतोय, त्यामुळे आमचं वाहनही निघतंय. इकडे नारळाची बाग आहे, आंब्याचं झाड आहे. प्रवासात थकवा येतो, पण नेहमीच गाडी चालवायला उत्सुक असणारे असे आमचे अमोल मोरे. पुढे याल तर ही पहिली डॉमेंट्री आहे. त्याच्यात 10 जण प्रत्येकी रूम मध्ये राहू शकतात. 2 टॉयलेट्स दिले.
आणि हा जो सारा ॲग्रो फार्मला आपण जस्ट पोचलो आहे, त्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल आहे, राहण्याची उत्तम सोय आहे, रूम आहे तिकडे 1 2 3 4 असे रूम आहेत, स्विमिंग पूल आहे, त्यानंतर ब्लूटूथ स्पीकर आहे, DJ लावून तुम्ही नाचू शकता. ह्या अशा हिरवळीच्या ठिकाणी तुम्ही येऊन स्वतःचा तणावमुक्त, धावपळीच्या, दगदगीच्या आयुष्यातून तुम्ही 1-2 दिवस सुखद असा अल्लाहाद आनंद घेऊ शकता. आणि तुमचं काही आयुष्य काही दिवसां बोलण्यापेक्षा असा जर आनंद भोगाल तर काही वर्षांसाठी वाढेल नक्कीच. चला येतो, पुन्हा भेटू नक्कीच. आम्ही आता चाललोय कणकवलीचा सावडाव धबधबा. ओके बाय. सकाळी बोलल्याप्रमाणे लवकरच भेटू, त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही पुन्हा भेटतोच आहे. आणि आता आपण पोचलो आहे कणकवली NH66 हायवेवरून आपण लेफ्ट मारून 6 किलोमीटरवर सावडाव धबधब्याकडे आलो आहे. तर बघा हा सुंदर नजारा सावडाव धबधब्याचा. चला या मजा करू. मी मगाशी बोललो की चला मजा करू, तर आमची मजा करून जस्ट झालं, पाण्याच्या बाहेर निघालो. तर महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित असा धबधबा बोलाल तर हा सावडावचा धबधबा. आम्ही इकडे खाली उतरलो, बघू शकता, तिकडे खाली उतरलो, इकडे खाली उतरलो, तर कमरे एवढंच पाणी होतं, कुठेतरी एक एवढं पाणी होतं, 60 फूट खोल आणि 60 फूट रुंदीचा हा असा मस्त असा धबधबा आहे. आम्ही खूप आता मजा केली. आता निघालोय पुढच्या प्रवासाला, तर नक्कीच तुम्ही भेट द्या अवश्य. ओके, टाटा आणि बाय बाय, पुन्हा लवकरच भेटू.